जगाचं कल्याण करण्यासाठी भगवान महादेव विष प्राशन करताय। महादेवानं विष घेतलं नसतं, समुद्रातून बाहेर निघालेलं विष ठेवायचं कुठे, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता। विष सांभाळणं सोपं नाहीये, फार कठीण गोष्ट आहे। आणि त्या कठीण गोष्टीला सावरण्याचं काम, तिला सांभाळण्याचं काम महादेव करताय। विष म्हणजे जगावरचं मोठं संकट होतं। जसं कोरोना हे जगावर मोठं संकट होतं ना, मग कोरोनाच्या काळात काय माणसांची अवस्था होती। मग हे समुद्रातून निघालेलं विष, कोरोना म्हणजे त्या विषाच्या कुंभातला एक थेंब म्हटलं तरी काही हरकत नाही। कलश भरलेला गच्च भयंकर असं विष की क्षणार्धामध्ये पूर्ण सृष्टीचा ऱ्हास होईल, सगळं नष्ट होईल, एवढं भयंकर विष जगत कल्याणासाठी महादेव पचवतायत, त्याला कंठामध्ये बसवतायत। ही किती मोठी महादेवाची दया आहे। बरं, स्वतःसाठी काहीच नाही, सगळं जगासाठी आहे। भगवान भोलानाथ हे दयाळू आहेत, कृपाळू आहेत आणि स्वतःपेक्षाही ते जगाचा जास्त विचार करताय। येता संकट जगतावरी, घोट विषाचा घेई सत्वरी। येता संकट जगतावरी, घोट विषाचा घेई सत्वरी। नीळकंठा तुझे उपकार, पाचा मुखाचा ईश्वर। कुणाच्या मनात प्रश्न येईल, महादेवानंच विष का घेतलं? कधीही देवादिकांच्या लीलेचं चिंतन करताना ठीक आहे, साधारण मनुष्य बुद्धीने आपण ते करू नये, पण कल्पना करा, घरावर एक कुटुंब आहे 4-5 लोकांचं किंवा 8-10 लोकांचं कुटुंब आहे। त्या कुटुंबाचा एक प्रमुख आहे। कुटुंबावर आलेलं संकट स्वतःच्या अंगावर कोण घेत असतं? घराचा प्रमुख घेतो का इतर सभासद घेत असतात? बोला तुम्ही पण। कुटुंबाचा प्रमुखच संकट अंगावर घेतो की नाही? जो घराचा कर्ता आहे, घर चालवणारा आहे, एक छत्रीपूर्ण कारभार आहे, एक सूत्री कारभार आहे, सगळी सूत्र ज्या मुखियाच्या हातामध्ये आहेत। मग घरावर आलेलं संकट घरातला प्रमुख व्यक्ती स्वतःच्या अंगावरती घेत असतो। गाव पातळीवरती आलेलं संकट गावचा प्रमुख स्वतःवरती घेत असतो। हे असंच मग जगावर आलेलं संकट, पृथ्वीवर आलेलं संकट, या पृथ्वीच्या मालकाशिवाय दुसरं कोण घेणार आहे? महादेवच घेणार, कारण या पृथ्वीचे मालक कोण आहेत? भगवान शंकर आहेत। येता संकट जगतावरी, घोट विषाचा घेई सत्वरी। नीळकंठा तुझे उपकार, पाचा मुखाचा ईश्वर। हलाहल विष प्राशन केलं, महादेव शांत झाले। भयंकर त्रास भगवान भोलेनाथाला होत होता, पण जेव्हा त्या विषाला पचवण्यासाठी माथ्यावर चंद्र काय, गळ्यामध्ये सर्प काय, माथ्यावरनं मस्तकावरनं जटेतून गंगा अखंड पाणी घालते, तरी तो दाह कमी होत नाहीये। माझ्या शंकरानं शीतल कल्याणकारी विषालाही पचवण्याची ताकद आणि अमृतापेक्षाही सुरस स्वादिष्ट राम नाम कंठामध्ये धारण केलं। आणि मग त्या राम नामानं महादेवानं विष पचवलं। अशी सुंदर महादेवाची लीला आहे।
भगवान श्री शंकराच्या मुखातून जगत कल्याणासाठी 5 महामंत्र बाहेर पडलेले आहेत. काल तुम्हाला मी शिवलिंगांचे प्रकार सांगितलेले आहेत. पहिलं आहे स्वयंभू शिवलिंग, जे भूगर्भातून प्रगट होत आहे. त्याला कुणी घडवलेलं नाही, नाही घडविला नाही बैसविला. जसा पंढरीचा विठुराया आहे तसं भूगर्भातून जे शिवलिंग प्रगट होतं त्याला स्वयंभू शिवलिंग म्हणतात. स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं ज्ञान आणि धन या दोन्ही गोष्टींची प्राप्ती होते. बिंदू शिवलिंग सांगितलं, जे पेपरवरती पत्रावरती बनवलेलं आहे, जे प्रणव अक्षर आहे ओम. ते प्रणव अक्षर त्यानं रोग आणि क्लेश या दोन्ही गोष्टी कमी होतात. म्हणून गळ्यामध्ये ओम घालण्याची पद्धत काही जुन्या काळामध्ये होती. नंतर त्या गोष्टीचं मूळ कारण काय आहे ही लोक विसरून गेली किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचलं नाही. तिसरं शिवलिंग आहे प्रतिष्ठित शिवलिंग. देव ब्राह्मणांनी मूर्तिकाराकडनं आणलेल्या शिवलिंगामध्ये नियोजित केलेल्या जागेमध्ये मंदिरामध्ये बनवलेल्या मंदिरात मंत्राद्वारे त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी. ते प्रतिष्ठित शिवलिंग. आणि प्रतिष्ठित शिवलिंगाचा खूप मोठा प्रभाव आहे की त्या शिवलिंगाच्या पूजनानं आयुर्विद्या यशोबलम, आयुष्य विद्या यश आणि बल या 4 गोष्टींची प्राप्ती होते. की गृहस्थी जीवन असेल किंवा कोणी एखाद्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या पद्धतीने काम करत असेल, त्या व्यक्तीला त्या क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला गृहस्थ जीवनामध्ये त्याच्या यश प्राप्त व्हावं. या 4 गोष्टींची गरज असते गृहस्थी लोकांच्या जीवनात. आयुष्य, विद्या, ज्ञान, यश आणि बल या 4ही गोष्टी देण्याचं काम भगवान भोलानाथ करतात. छोटंसं शिवलिंग त्याला चल शिवलिंग म्हणतात, की जे एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती हलवता येतं, फिरवता येतं. जसं आपल्या देवघरामध्ये आपण ठेवतो. देवघरामध्ये शिवलिंग असावं का हा सुद्धा एक प्रश्नच आहे. कथेच्या पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं, पंचमहाभूतांच्या अधिष्ठात्या 5 देवता आहेत. त्या 5 देवतांची मिळून देव पंचायतन होते. आणि ती देव पंचायतन देवघरात असल्याशिवाय देवघर पूर्ण होत नाही. या 5 देवता व्यतिरिक्त इतर देवता श्रद्धेनुसार तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता, पण मुख्य 5 देवता देवघरात असाव्याच. आपल्या देवघरामध्ये भगवान गणेशजीची मूर्ती असावी. आपल्या देवघरामध्ये आई जगदंबेची मूर्ती किंवा तांदळा असावा. आपल्या देवघरामध्ये भगवान शंकराचं, धातूचं, पंचधातूचं, पाऱ्याचं, स्फटिकाचं जे तुम्हाला उपलब्ध होईल छोटंसं शिवलिंग असावं. आपल्या देवघरामध्ये विष्णूचं रूप रंगनाथ असावा. आपल्या देवघरामध्ये सूर्याचं गोलचक्र असावं. आणि उपप्रकारामध्ये कुलदेवी आणि कुलदैवत हे असले पाहिजेत. मुख्य 5 देवतापैकी एक जरी देवता कमी असतील तर पूर्ण पूजा देव पंचायतांना कशी प्राप्त होणार. देवघरामध्ये 5 देवता असाव्यात. शिवलिंग देवघरात ठेवावं का याबद्दलचा संशय मनात ठेवू नये. पंचधातूचं, कास्याचं, पाऱ्याचं असं जे शिवलिंग आहे ते देवघरात ठेवायला काहीही हरकत नाही. पण इतर देवतांच्या मूर्त्यांचा जो आकार आहे त्या आकाराला शोभेल, साजेल अशा पद्धतीचं शिवलिंग आपल्या देवघरात असावं. पिढ्यानपिढ्या सासूची सासू अनेक वर्षापासनं दगडी शिवलिंग कुठे ना कुठे आपल्या घरात आलेलं असतं. त्या शिवलिंगाला कुठे ठेवावं. ते शिवलिंग इतर देवतांच्या मूर्तीपेक्षा तर जरा मोठं आहे. इतर मूर्त्या धातूंच्या आहेत. हे दगडी शिवलिंग आहे, कुठे ठेवावं. तुमच्याकडे कुंडामध्ये बेलाचं झाड लावलेलं असेल तर तिथे तुम्ही ते दगडी शिवलिंग ठेवू शकता. तुमच्याकडे बेलाचं झाड, त्याचा कुंडा नाहीये किंवा झाड लावण्याची व्यवस्था नाहीये, जागेची अडचण आहे, दारातही ठेवता येत नाहीये, तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये राहता की जिथे अनेक लोक एकत्र राहतात, मग तिथे देवाला कसं ठेवायचं. काळजी करू नका. तुमचं जे देवघर आहे असंही देवघर ईशान्य कोपऱ्यामध्ये असतं. की जी ईशान्य दिशा जी आहे ती भगवान शंकराची दिशा आहे. तर त्या दिशेला
देवघर, देवघरात नाही पण देवघराच्या समोर एक थाळी, त्या थाळीमध्ये ते दगडी शिवलिंग, बाजूला 3 पायी आणि त्याच्यावरती पाण्याचा लोटा की ज्यातून टिप 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 असं शिवलिंगावरती अखंड जल पडत राहील. असं ठेवा त्या परिस्थितीत. आणि 2, 3, 4, 6 महिन्यात तुमच्या जीवनात किती क्रांती होते, किती बदल होतो, किती उन्नती होते हे सुद्धा तुम्हीच लिहून ठेवायचं. आणि जे तुम्ही लिहून ठेवलंय कुणाला प्रेरणा देण्यासाठी वाटलं तर दाखवा, नाहीतर तुम्ही तुमच्या अंतःकरणाला समाधान माना. 3 पायी असते त्याला, आपण मटके नाही का ठेवत, घडे ठेवतो, पाण्याचे हंडे ठेवतो, तर तसं महादेवाला आपण अखंड जल त्या पद्धतीने देऊ शकतो. तर मी तुम्हाला सांगत आहे, देवघरात महादेव असतात का? तर असतात. स्त्रियांनी शंकराचं पूजन करावं का? करावं. महादेवाच्या पूजेमध्ये स्त्री पुरुष असा कसल्याही प्रकारचा भेद नाहीये. आणि मला तर असं वाटतंय, महादेवाच्या पूजेसाठी आपण जेवढा वेळ देऊ शकतो, माफ करा, तुम्ही तेवढा वेळ द्याल का नाही हा सुद्धा एक संशयाचा आणि शंकेचा भाग आहे. म्हणजे तुमच्या अंतःकरणात शिवभक्ती नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही, पण ज्या पटीमध्ये, ज्या संख्येत, जो वेळ, जो भाव, आधीच आमच्या मातावर्ग फार भावनिक असतात. भले त्यांच्याकडे एखादी गोष्ट कमी अधिक असेल, पण भावानं भरलेलं अंतःकरण त्यांच्याकडे फार प्रबळ असतं. शिव म्हटलं की समाधी लागावी, शिव म्हटलं की डोळ्यातून अश्रूची धार निघावी, एवढी गंगेच्या वाहत्या पाण्यासारखी अवस्था शिव उपासनेमध्ये वाहून घेतलेल्या माझ्या माता माऊलीची होऊ शकते. तर मला सांगायचं आहे तुम्हाला, स्त्रियांनी शिवपूजन करावं का न करावं हा प्रश्न सध्याच्या काळामध्ये संशयासाठी किंवा विचारण्यासाठी राहिलेलाच नाहीये. जुन्या काळात सुद्धा द्रौपदी असेल, माता सीता असतील, या सगळ्या अधिकारी स्त्रियांनी भगवान शंकराचं शिवपूजन केलेलं आहे. स्वतः लक्ष्मी माता ज्या वेळेला भगवान विष्णू, भगवान नारायण, माता लक्ष्मीवरती नाराज झाले, लक्ष्मी माझे चरण सेवा करतेस तू आणि उच्चैश्रवा काय आला, माझ्या चरणाकडे लक्ष द्यायचं सोडून त्याच्याकडेच पाहतेस. उच्चैश्रवा नावाचा घोडा जेव्हा समुद्रातली, स्वर्गातली 14 रत्न समुद्रामध्ये जाऊन पडली होती, ती 14 रत्न प्राप्त करण्यासाठी काल आपण पाहिलं, समुद्र मंथन केलं होतं देव आणि राक्षसांनी. त्यातून एक एक रत्न बाहेर निघालं. त्याच्यामधून उच्चैश्रवा नावाचा घोडा, ऐरावत हत्ती, कामधेनू गाय, कौस्तुभमणी, पारिजात वृक्ष, सुरा, अप्सरा, चंद्र, धनुष्य, शंख, लक्ष्मी, विष, अमृत अशी 14 रत्न प्राप्त झाले. त्या समुद्र मंथनातून जशी लक्ष्मी निघाली तशी त्या समुद्र मंथनातून उच्चैश्रवा नावाचा घोडा सुद्धा निघालेला आहे. याचा अर्थ जन्मस्थान एक ज्यांचं असतं ते नात्यानं बहीण भाऊ लागत असतात. म्हणजे उच्चैश्रवा घोडा आणि माता लक्ष्मी हे नात्यानं बहीण भाऊ लागत आहेत. जन्मस्थान त्यांचं समुद्र आहे, दोघांचं एकच आहे. माझा भाऊ आलाय म्हणून पाहते माता लक्ष्मी. राग आला नारायणाला, लक्ष्मी अगं माझ्यात रममान होणारी तू रमा, तू या घोड्याकडे टक लावून पाहते, तुझं लक्षच नाही. स्वामी माझा भाऊ आहे तो, ठीक आहे भाऊ आहे, पण तुझी जबाबदारी तू सध्या लक्षात घेतली पाहिजे. तू माझी चरण सेवा करते, पाहण्याबद्दल काही नाही, पण तुला 2 वेळा आवाज दिलाय, लक्ष्मी ए रमा, अगं कुठं रममान झालीस तू, 2 वेळा बोलूनही तुझं लक्ष माझ्याकडे नाहीये. जा, घोड्याकडे पाहतेस ना, अश्वाकडे पाहतेस ना, अश्विनी होऊन पडशील पृथ्वीवरती. घोडीचं रूप घेऊन माता लक्ष्मी जेव्हा विष्णू पासून दूर घोर वनामध्ये, अरण्यात भटकतायत, खूप भटकतायत, प्रचंड पीडा, वेदना, दुःख सहन करताय.
पण नारायणाविना लक्ष्मीचं राहणं खूप जड आहे, खूप जड. जी अखंड पाय लक्ष्मीचे हाती, जी अखंड नारायणाची सेवा करणारी आहे, अचानक हातातली सेवा सुटावी आणि एवढ्या दूरवर जाऊन पडण्याची, घोड्याच्या रूपात पडण्याची वेळ यावी, हे किती मोठं त्या माऊलीच्या वाट्याला दुःख आहे. त्या लक्ष्मीच्या वाट्याला भयंकर दुःख आलं. मग त्या दुःखातून कोण बाहेर काढणार? सांगितलं, भगवान शंकराची उपासना करा. स्वतः नारायणाची अर्धांगिनी माता लक्ष्मी यांनी स्वतः महादेवाची उपासना केली. लक्ष्मीचं सौभाग्य स्वतः विष्णू आहेत. विष्णूचा धावा करता येत नव्हता का? नारायणाच्या नावानं टाहू फोडता येत नव्हता का? पण आपल्यावर आलेली वेळ, या वेळेतून आपलं तरण तारण करणारे आणि आपल्या मूळ घराला आपल्याला पोहोचवणारे आपले भगवान शंकरच आहेत. हे माता लक्ष्मीने लक्षात घेतलं आणि माता लक्ष्मी शिव उपासना करतायत. शंकराच्या शिवलिंगाचं पूजन करतायत वनात राहून. जेव्हा शंकर प्रगट झाले, मा ताई, ही वेळ काय तुझ्यावरती की तू माझं ध्यान करावं? असं कोणतं दुःख तुझ्यावरती आलंय? कुठलं संकट आलं? बाबा, नारायणापासून कितीतरी वर्षापासून मी दूर आहे. घोड्याच्या रूपामध्ये या वनात विहार करते. नारायणानं मला शाप दिलेला आहे. चूक माझीच आहे. पण पतीपासून दूर राहणं एका विवाहित स्त्रीसाठी खूप भयंकर भयंकर, त्याच्यासारखं मोठं दुःखच कोणतं नाही. असं हे दुःख, ती पीडा, ती वेदना मी सहन करते. विनंती आहे माझी, बाबा, बहिणीच्या नात्यानं, तुमची भक्ता या नात्यानं, तुमची उपासना करते या नात्यानं काही नको, मला माझ्या पतीच्या जवळ पोहोच करा. आमच्या दोघातला दुरावा संपवा. महादेवानं सांगितलं, काळजी करू नका, नारायणाला समजावून सांगतो आणि ते स्वतः तुम्हाला घ्यायला येतील अशी व्यवस्था करतो. कधी कधी पती पत्नीमध्ये वाद झाला आणि बिचाऱ्या पत्नीला माहेरात राहायची वेळ आली. समजावून सांगून मुलगी पोहोच करू आपण तिथपर्यंत, पण पोहोच केलेली मुलगी किती दिवस तिथं राहील का पुन्हा वाद होऊन वापस येईल, हा थोडा शंकेचा भाग असतो. मग आपण मुलगी पोहोच करण्यापेक्षा अशी वेळ यावी की नवरदेवानंच यावं तिला घेऊन जावं, मग मनात शंका नसते की तिला पाठवून देतील म्हणून वापस. म्हणून माता लक्ष्मी, मी सुद्धा तुम्हाला नारायणाजवळ पोहोच करू शकतो, पण नाही, नारायणाला समजावून सांगून वेळ अशी आणतो की नारायण तुम्हाला घ्यायला येते. मग स्वतः भगवान भोलानाथ नारायणाकडे आले. नारायणाला समजावून सांगितलं, नारायणा, चुकलं असेल आईकडनं, चुकलं असेल लक्ष्मी मातेकडनं, चुकलं असेल, पण छोट्याशा चुकीची हजारो वर्ष तुमच्यापासून दूर राहण्याची शिक्षा एखाद्या पतिव्रता नारीला, सौभाग्यवती स्त्रीला, तो क्षणाचा वियोग युगाचा वाटत असतो. तो त्या बिचारीचा केलेला त्याग तिला मरणापर्यंत घेऊन जात असतो. तिला जगण्यात रस नाही. क्षणाक्षणाला तुमचा ध्यास आहे लक्ष्मी मातेकडे, क्षणाक्षणाला तुमचं चिंतन करते. आता वेळ घालवू नका, तुम्ही स्वतः जा. भगवान भोलेनाथाचं नारायणानं ऐकलं. भगवान विष्णू कुणाचं ऐकतील कुणाचं न ऐकतील, पण महादेवाचं ऐकतात ते. आणि महादेव सुद्धा कुणाचं ऐकतील कुणाचं न ऐकतील, पण विष्णूचं ऐकतात. कारण दोघांना एकमेकाशिवाय अजिबात जमत नाही. दोघं एकमेकाचा शब्द सांभाळतात. का बरं? उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. ते दोघं एकच आहेत, रूप वेगळी वेगळी आहेत. नारायण निघाले, पण नारायणानं सुद्धा अश्वाचं रूप घेतलं आणि मग लक्ष्मी मातेकडे आले. त्या रूपातच लक्ष्मी मातेसोबत काही काळ त्यांनी सुद्धा त्याच वनात विहार केला. त्यांना एक मुलगा झाला आणि नंतर मग त्या मुलाला एका राजाच्या स्वाधीन करून ते स्वतः दोघांनी तो देह सोडला आणि मूळ स्वतःचा दिव्य देह धारण करून ते पुन्हा वैकुंठाला आले. कथा तर ही कथा देवी भागवतात सुद्धा आहे. ही कथा शिवमहापुराणमध्ये अनेक ग्रंथामध्ये या कथा आपल्याला पाहायला मिळतात. पण ही कथा सांगण्यापाठीमागे
माझा उद्देशच एक आहे, लक्ष्मी मातेपासनं जर भगवान शंकराची संकट प्रसंगी उपासना करतात, सीता मातेनंही तेच केलं, द्रौपदीनं तेच केलं, माता पार्वतीनंही तेच केलं. जर या अधिकारी स्त्रिया अगदी त्या देव स्त्रियांपासून ऋषी पत्न्यापर्यंत आणि आज आपण सर्वसाधारण मनुष्य जीव आपल्यापर्यंत स्त्रियांनी केलेली उपासना महादेव स्वीकारतात. म्हणून स्त्रियांनी शंकराची पूजा करावी का न करावी असा प्रश्न उभा करण्याचं काही कारण नाहीये. आपण मनोभावे श्रद्धेनं शिव उपासना करा आणि शंकराच्या कृपेला पात्र व्हा. फक्त अडचणीचे काही जे काळ असतात, आपल्या अडचणीच्या काळात 5 दिवस 6 दिवस, तर पंडितजीने सांगितलेलं आहे 6 दिवस आपण शिवमंदिरात जाऊ नये. 7व्या दिवशी पुन्हा पूर्ण स्नान करून गोमूत्र घेऊन पवित्र मनानं मग शिवपूजनाला आपण आरंभ करावा. काही पथ्य आपण पाळावेत. काळाच्या ओघात आपण जुन्या गोष्टी जी आपली जुनी माणसं सांभाळत होती ना, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळे पवित्रता कमी झाली. पवित्रता कमी झाल्यामुळे पूजापाठही देवापर्यंत लवकर पोहोचत नाही. जेवढं तुम्ही पवित्र असाल, शुद्ध असाल, शरीर आणि मन या दोन्ही गोष्टीनं, बुद्धीनं, तेवढे मग एक हाक दिल्यानंतर भगवान येत आहेत. पण अपवित्रतेचा परिणाम असा झाला, 1000 आवाज दिले तरी देव यायला तयार नाही. मग आपल्याला जेव्हा आपण शुद्धता, पवित्रता, मनाची निर्मळता, शरीराची निर्मळता या दोन्ही गोष्टींना आपण भगवंताला हाक देऊ ना, तेव्हा एका हाकेत त्याला ओ म्हणावंच लागेल. पण त्याच्यासाठी तेवढं आपण तयार झालं पाहिजे, तेवढी आपण तयारी केली पाहिजे.